डिवोर्स झाला का डिवोर्स दिसणारच नाही नाटक काहीच नाही नाही काय करतोय अरे वा हॅपी बर्थडे वाढदिवस आहे ना तुझा मी बघतो प्रिन्सेस ट्रीटमेंट हो पहिलीच वेळ आहे माझी मैं कैसे भूल सकती है हैप्पी बर्थडे मैडम थैंक यू शांता शांता आता जरा कामाला लागलं पाहिजे आपण कामाला वैसे मैडम मैं क्या बोल रही थी वो जरा मेरा 200 रुपए बढ़ाने का देखो ना 2 साल से काम कर रही मैं इधर नहीं शांता ते नहीं समझदार को अच्छा तो इसीलिए वो बाजू की शिंदेताई बोल रही थी काय बोलत होती का नहीं नहीं कुछ नहीं छोड़ो छोड़ो आता सांग ना शांता नहीं वो बोल रही थी कि आप बहुत कंजूस हो आपके हाथ से कभी पैसे ही नहीं छूटते अच्छा शांता जा आता पहिल्याचं रूम साफ कर बरं ठीक है ये कौन सा अंड पड़ा है भैया ओ भैया उठ जाओ देखो 12 बजे 12 अरे 12:30 जेव्हा लागते ध्यान से अब भी झाड़ू मारा है मैंने ए आई कॉफी रेडी आहे का माझी बाप वाटायला कोंडेवाडीच्या शेतकऱ्याच्या मुलाला 30 लाखाचं पॅकेज आई कॉफी झाली असेल तर दे ना जायचंय मला 12 वाजले जेवणाच्या टायमाला कॉफी मागतोय तिला वेळ आहे का कॉफीची माझा चहा पाजा कॉफी पाजा कुठे आणू फक्त कॉफी ते एवढं सगळं डोकं रूमवरच पडायचं असेल साहेबांना आई तुला कॉफी द्यायची असेल तर दे नाहीतर राहू दे ए बाळ दारू काढ बरं शांता हां जरा दरवाजा उघडा ना बोलती ए कोण आहे ना शांता अहो मी आहे काकू अरे आलास का रे अर्जुन आता आला तर जेवणच करून जा नाही नाही जेवण नको काकू अर्जुन बरं ठीक आमचं घर कोंबडा आता उठलाय बघ हो आता अंडी पण घालणार आहे अंडी पण घालून कसं चाललंय काम झोपून उठलो म्हणजे आता कोंबडा आणि अंडी अहो या तुमच्या मित्राला पण शिकवा जरा 6 महिने झालं बसून आहे घरी बघा बसून बसून कुठं गंज लागलाय अहो काका असं काय म्हणता IIT मधून पास आउट येतो टॉपचा इंजिनियर आहे अरे पण त्यासाठी एका जॉबला टिकून राहावं लागतं ना आतापर्यंत 3 जॉब तर सोडलेच साहेबांनी अरे तू ह्यांच्याशी बोलायला आलास की माझ्याशी मी चाललो रूम मध्ये यायचं असेल तर ये काका काय तू परत जॉब सोडला अरे काय चाललंय काय तुझ्या डोक्यात नेमकं खरं सांगायचं म्हणलं तर मनच उठले रे त्या जॉब वरून आता कुठेतरी लांब जवळ खूप लांब अरे काय वेडा झालास का खूप लांब काय बोलतोयस अरे काय सांगू तुला ते ऑफिसला निघालो तर ते मरणाचं ट्रॅफिक अरे या चौकापुढे गेलो तर श्वास घ्यायला त्रास होतोय मला आणि काय रे त्या टॅलेंटचं प्रत्येक कंपनीत ते राजकारण मग ही कंपनी ती कंपनी कुठलीच कंपनी नको मला अरे इतकं का टेन्शन घेतोयस आणि कुठे निघाला माझे अंगोर राहिले तू थांब इथंच बरं ठीक आहे काय मुलगा हॉस्टेलवर जसं होता तसाच आहे अजून पण पर्सनल डायरी हा कधी कसं लिहायला लागला बघू तरी काय लिहिले साहेबांनी
त्यावेळी 11वी मध्ये असताना बेसिक फाउंडेशनचा शेवटचा दिवस होता. तुझं नाव? अवनी. तर आज आपल्या फाउंडेशन कोर्सचा शेवटचा दिवस आहे. अरे शेवटचा म्हणजे काय खरं शेवटचा दिवस नाहीये. फक्त इथून पुढे ज्यांना मॅथ्स घेऊन जे जायचे त्यांनी बाजूच्या वर्गात जाऊन बसा. आणि हा ज्यांना बायो घेऊन नीट जायचे त्यांनी इथेच थांबा. आई वडिलांनी घातलेल्या त्या जेलीच्या भारासोबत मी मला असं घट्ट करून निघालो. पण काय माहित का, माझं मन त्या नीटच्याच बॅच मध्ये रमायचं. तर मुलांनो, आज आपण 2 ड्रग विषयी शिकणार आहोत. LSD आणि सायलोसायबिन. हे 2 ड्रग्स हॅल्युसिनेशन करतात. अरे कळतंय मला, डोक्यावरून जात असणार आहे तुमच्या. पण ठीक आहे, ते जाऊ द्या. आपण तुमच्या सगळ्यांना आवडेल असं काहीतरी करू. काय करायचं आपण? काय? अवनी खूप छान गाणं म्हणते. अवनी उठ. अवनी ये ना गं. तिने म्हटलेलं ते गाणं मी न चुकता झोपण्यापूर्वी दररोज ऐकू लागलो. आणि शेवटी मी तिला बोलायची हिंमत केली. आपण बोल ना. ऐक ना, मला तुला काहीतरी सांगायचं होतं. हा पण बोल ना. काय झालं? अवनी, तू मला खूप आवडतेस. अरे यापुढे लिहिलं का नाही ह्या वेळेस? ती इंटरेस्टिंग स्टोरी होती. अर्जुन, ती डायरी अरे पार्थ, काय लिहिलंस हे सगळं? तुला किती वेळा सांगितलंय माझ्या पर्सनल गोष्टींना हात लावू नकोस. अरे वेडा झालास का? काय लिहिलंस हे सगळं? तू जाऊ शकतोस. अरे पण लिहिलंस काय? तू जाऊ शकतोस. ठीक आहे, खूप बोललास. आणि काय रे, काल तर माझ्यावर खूपच चिडला होतास. Sorry अर्जुन, काल जरा खूपच बोलून गेलो तुला. बरं ठीक आहे, ते जाऊ दे. मी लेटर आणले बघ तुझ्यासाठी. हे घे. अरे काय प्रपोज करणार आहेस मला? अरे कंपनीचं लेटर आहे तो. अर्जुन, तुला किती वेळा सांगितलं कुठला जॉब नको मला. अरे असं काय करतोस? विचार कर. चारी बाजूनी तो घनदाट जंगल, समोर तो अथांग समुद्र, वरती तो निळसर शांत आकाश, आणि इथे जाण्यासाठी एक छोटीशी चिंचोळी वाट. अरे मग बॅग भरतो, चल निघू ट्रिपला. ट्रिप नाही, तुला तुझा ड्रीम जॉब आणला. खरंच असली जॉब पण असते. अरे हो, मी तर तुझं तिकीट पण काढले बघ. हे घे.
लेट झाले. राहू दे चल. त्यांनी डोळ्यात तेल घालून लक्ष द्या, कोणी बाहेर गेला पाहिजे तू. शेंडू चल. वेलकम मिस्टर पार्क. चेंडू दे. तुमचीच वाट पाहतो साईडला. आपल्या देशातील वन ऑफ द बेस्ट इंजिनियर आहे ते. तू ऑफिसर तुम्ही चेक केले आहे ना? हो सर. ठीक आहे. मिस्टर पार्क, तुम्ही तर आपल्या रिएक्शन कसा पार्ट होणारच आहात. मी तुम्हाला ह्यांची पण ओळख करून देतो. हे आहेत हेड ऑफ सिक्युरिटी मिस्टर कार्तिक आणि ते आहेत एक्सटर्नल सिक्युरिटी हेड मिस्टर उदय. ऑफिसर, तुम्ही येऊ शकता, मी त्यांची डॉक्टरांशी भेट करून देतो. ठीक आहे सर. या मिस्टर पार्क. डॉक्टर या. मिस्टर पार्क आले. घेऊन या त्यांना. बसा बसा. येताना काही त्रास नाही ना झाला? काही त्रास तसा नाही, पण एवढ्या घनदाट जंगलात हॉस्पिटल. अहो, हे तर आमच्या हॉस्पिटलचं वैशिष्ट्य आहे. नाहीतरी बघायला गेलं तर एवढ्या घनदाट जंगलात हॉस्पिटल जरा आश्चर्यजनकच आहे. नेमकं हॉस्पिटल आहे कशात? असे लोक ज्यांना दुनिया समजून घेत नाही. अहो, काही लोकांना माहितीच नाहीये की मानसिक आजार पण असतात. अशा लोकांना आयसोलेट करून डॉक्टर पुरवतात, त्यांच्यावर योग्य ठोस उपचार करतात. अहो, म्हणजे सायकोच ना. सायको सायको नाही येत ते. संगे इकडे या. काय हो, काय लावलंय आता? तुझ्याच्याने माझा घरचा पण होत नाही का? किती घरचा आणून ठेवलाय मूर्ख. हे बघा, आधी तुम्ही ओरडणं बंद करा. तुझ्यासाठी ओढू नाही तर काय करू? काय हो, किती बोलताय तुम्ही? कारण नसताना बोलताय. कारण नसताना काय? तू आणि तुझं ते सायको बोलणं हेच कारण आहे माझ्या रागाचं. हे काय कारण झालं का? आलं मग तुझं काय तर? बघते मी त्याला. काय रे साहिल, निकाल होता ना तुझा आज? होय 80% आले मुला. अरे 80 काय चांगले आहेत का? अरे 80% कोणी डॉक्टर काय कंपाऊंडर पण नाही बनवते ना तुला. काय नाही होणार तुझ्याने, येडा आहेस तू, येडा. सायको आहे हा, सायको. काय बोलताय? अरे सायको तुम्ही काय? संगे काय पण बोलू नका. आता जा तुला घराबाहेर काढीन. तुमची रोज गोष्ट वैतागली आहे मी. तुमची रोजची कटका बघून राहतच नाही मला आता. आणि जा मग निघून आणि घेऊन जा सायको आपण. सायको कोण? मी नाही, मी सायको नाही, मी सायको नाही नाही, मी सायको. सर सर काय झालं सर? काय नाही. मिस्टर पाल, जसं की मी बोलत होतो, अशा लोकांना डॉक्टर समजून घेतात, त्यांना माणुसकीच्या नात्याने वागवतात. हे सगळं ठीक आहे. चला तुम्हाला साईड दाखवते. तो जो एरिया दिसतोय का? कोणता? अच्छा अच्छा. तिथे आपल्याला कन्स्ट्रक्शन पण कन्स्ट्रक्शन साठी लागणारं सामान आणि 40-50 वर्कर लागतील. 40-50? पण ही जागा तर आयसोलेटेड आहे. असं नाही होऊ शकत की आमचे पेशंटच ऍज अ वर्कर काम करतील. डॉक्टर, सायकेट्रिक पेशंट आणि वर्कर. सायकेट्री मध्ये 2 प्रकारचे पेशंट असतात, एक न्यूरोटिक आणि एक सायकोटिक. न्यूरोटिक पेशंटला माहित असतं की त्यांना सायकेट्रिक आजार आहे, पण सायकोटिक पेशंटला नाही. मग न्यूरोटिक पेशंटला ऍज अ वर्कर म्हणून आम्ही देऊ शकतो तुम्हाला. पण डॉक्टर, काही प्रॉब्लेम झाला तर? अहो, काही प्रॉब्लेम होणार नाही. ते सगळं माझं आहे. जमलं तर माझं एकदा काम झालं की मी इथून निघालोच. अहो नाही नाही, इथली लोक, इथलं वातावरण पाहून तुम्हाला इथून जायची इच्छाच होणार नाही. याची गॅरंटी आम्ही दोघं घेतो. सेंटीमीटर दादा, ओ सेंटीमीटर दादा, इकडे या जरा. बोला ना साहेब. मिस्टर पाल, हे आहेत सेंटीमीटर दादा. सेंटीमीटर दादा, यांना सगळा परिसर फिरवा आणि गेस्ट हाऊसला रजिस्ट्रेशन करून द्या. हा, चला चला. हो गया आता ठीक है दुनिया का 3 है
उरफाटा गावाचा उरफाटा चाळा पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा सशान शिकार केली वाघाची दिवाळी करते रे. अरे मी राजा राजा या राज्याचा राजन हो महाराजा शालिनी राजा आणि राणीसाठी काम करतो हे खड्या अहो याला काय ते पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे कोणचं आता हिरोईन अहो जरा मती मध्ये बरं का पण हिची गिटार लय भारी चालते ते ओम शांती पिक्चर मध्ये गिटार मीच वाजवते. आता बघा अहो दिवसभर नुसता हसत राहतोय कोणाला काय बोलायचं काय कळत नाही याला हे सगळं होत राहील मला एक इम्पॉर्टंट कॉल करायचं इथं रेंजच येत नाही बघा बाहेर जाऊन राहतोय. कॅरेक्टर मध्ये येते सेंटीमीटर दादा वहिनी कुठे वहिनी कुठे कुठे सेंटीमीटर दादा वहिनी आली वहिनी के साथी प्यार का मुझे चुरा पहला नशा पहला काय लागलंय सगळं? एकतर आधीच तुमच्या जेवणाची एवढी कामं बाकी आहे. आणि त्यात मला भात लावायचाय, लसूण सोलायचंय, पालक चिरायचे, कांदा कापायचाय. अगं बाई आणि काय तुमचं हे? हल्दी लावलंय? वहिनीचं लग्न तुमचं लग्नच लावून येतो आष्टी करणार का बिजू मुनेश्वरम सिद्धिनाम शुभमंगलम झालं? बसा आता जेवायला. चला लग्नाची मदत लग्नाची लवकरांची सेंटीमीटर दादा. अरे सेंटीमीटर हा तू ये मला वाढू लाग. इकडे महागारी वर करायचं तिथंच बसतील आणि लवकर आधी मला दे. आता हे दोन याच्यात दिसत नाही मला उभर कर ना हात हा क्रिटिकल पेशंटचा वॉर्ड आहे क्रिटिकल हा इथे तुम्हाला एंट्री भेटेल माझ्या ओळखीने पण याच्या पुढच्या डेंजरस चेंबर मध्ये तर मला पण एंट्री नाही या दाखवतो थांबा हाय सिक्युरिटी एरिया आहे अहो जाऊ द्या आज साहेब आपल्या डॉक्टर साहेबांनी पाठवलं यांना ठीक आहे जा या साहेब साहेब पेशंट नंबर 21 एक्सपेरिमेंट
महिन्यापूर्वी हिनं काहीतरी धक्कादायक गोष्ट पाहिली. तेव्हापासून शॉक मध्ये गेली बघा. या पुढे दाखव. साहेब, हा तर सगळ्यात डेंजरस पेशंट आहे. पेशंट नव्हता जरा 2 पाऊल मागे सांगा मला. कोण आहेस तू? तुला आता काय नवीन करणार आहे? मजा आली. मजा आली. तू का आलास? त्या डॉक्टरला बोला. अहो, हिच्यासोबत काय झाले ते तर मला पण माहित नाही. अरे वाट काय करतो? घे की यांच्याचा जीव. अरे घे. सोडा मला. सोड मला. सोड. मी तुला मारून टाकीन. सोड. तर मित्रांनो, इथल्या सगळ्या विटा उचलून तिथे ठेवायच्या. कळालं? कळालं. अरे राजा की राजा असली तुच्छ ना. बाबू बघा. हे गंड्या, कुठं? इकडे. रात्री झोपताना काही विचित्र आवाज येतो का रे तुम्हाला? येतो की बया? डॉक्टर साहेब पेशंट फुगडी घेत असेल फुगडी. अधीर मना. आवाज कुठून येतोय? ते स्कॅन मध्ये पिढी झाल्यानंतर. चला. शपथ तुला. Thank you. आपणास कोण बोलत नाही. घ्या का? मी मला वाटलं विसरली असशील मला. असं कसं विसरेन? तू माझ्या academy. तुझ्या गाण्याचा आवाज ऐकला वाटलं ती भासच आहे. अरे काही काय. पण तू इथे कसा? अगं ते कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी आलो. अच्छा. सगळेच्या नवीन इंजिनियर बद्दल बोलत आहे तो तूच. तू काही पेशंट आहे तिथं. अरे काही काय. डॉक्टर आहे मी. हो साहेब, आपलं काम अडकले होते तिकडे. मला जायला लागेल कामासाठी. बघ, तुला पेशंट मधून वेळ मिळाला तर ये कधी भेटायला. तेरे पीछे पीछे चलते रहना ये तो है best of time प्यार प्यार best of time ये love is best of time
अंधारी खूप झालाय. माझी रूम तुझ्या ब्लॉक समोरच आहे. चल तुला सोडतो. प्रतिष्ठित बहिरामजी जिजीबोय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे टीम विस्मयसह अंबाबाईच्या कृपेने सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका वेड्या मना. विद्यार्थी लेखन सन्मय पळसे, विश्वजित घाडगे. विद्यार्थी दिग्दर्शन विश्वजित घाडगे, सन्मय पळसे, देवश्री पाटील. नेपथ्य श्रद्धा नागरी, देवश्री पाटील. संगीत आरती पाटील. संगीत रचना सन्मय पळसे, श्रेया पगाटे, शर्वरी मोहरे. प्रकाश योजना सन्मय पळसे. आवाज धरून येतो. आज बघतोच कोण आहे. कष्टा
कसं जाशील? काय साहेब पळून निघाला होता ते पण मला चक्कर कशासाठी बोलवलं होतं इथं हा कशासाठी अरे सांग ना कशासाठी गपचूप तुझं काम करायचं आणि निघून जायचं अरे तिथं स्पष्टपणे लिहिलंय परवानगी शिवाय चेंबर मध्ये प्रवेश करू नये तरी तू इथं आलास का कशासाठी कोणी सांगितलं अरे कोणी सांगितलं काय वाटतं तुला हे लोक बघून आणि तुझी लोक ना रस्त्यावर बोंबलत फिरणारी समाजाने टाकून दिलेला कचरा आहे कचरा अरे फेकून दिलेला भंगार आहे मी आहे का नाही तर राहायला घर देतो गिरायला अन्न देतो मग माझी मर्जी नाही वाटेल ते करेल त्याला टॉर्चर करेल त्याच्यावर नवनवीन एक्सपेरिमेंट करेल त्यांचा छळ करेल हो आय मी शैतान आणि शैतान आणि तुला काय वाटतं तुला इथं कोणी आणलं असेल अरे तुझ्या क्रियेशीनं हो मी काय करायचं प्रत्येक माणसाच्या जन्माचा एक अर्थ असतो पण या वेळाच्या समाजासाठी काय उपयोग सर जे करतात ते एकदम योग्यच करतात हे वेगवेगळे एक्सपेरिमेंट जे तू बघितलास ते आपल्या भल्यासाठीच आहे ना आणि त्यातलं एखादं दुसरं एक्सपेरिमेंट फेल झालं तर ते त्याचं बलिदानच ना पूर्वीच्या लढाया बंदुकीच्या आणि अणुबॉम्बच्या असायच्या पण आता सुरू होणारा हे बायोलॉजिकल वॉर आणि हीच ताकद आम्हाला तयार करायची सर काय करायचं याचं घेते पॉइझन अटकार इंजेक्ट बघू ते किती वेळा करतो नको नको अवनी नको 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 अवनी नको 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 अवनी वाचवा मला वाचवा अवनी नको 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 वाचवा वाचवा मला वाचवा 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 अवनी नको अवनी अवनी अरे बडा कोण अवनी आई आई ती कुठे आहे आणि तू हॉस्पिटलमध्ये आणि 15 दिवस झाले कुठे काम होता अजून नशा करून झोपला होता पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट केली तुझ्या बाबांनी तर तुझे फिजिक पोस्टर पण लावले आई ते लेटर ते जॉब बाबा तू डॉक्टर अरे शांत हो बाबा अरे शांत हो अर्जुन तुला आठवतंय तू ते लेटर दिलंस मला अरे ती 300 वाट अरे कसं लेटर काय बोलतोस तू ज्या दिवशी पासून मी तुझी डायरी वाचली त्या दिवशी नंतर तर आपण भेटलोच नाही पेडवर भेटली ती फक्त व्हाईट पावडर अरे डॉक्टरांनी सांगितलं ना मला ड्रग येत होतात म्हणून आणि काय रे अर्जुन मित्रच काय रे तुझ्याचा तू तरी समजतच नाही याला काकू अवनी त्याला खूप समजवलं काका परवा मी त्याची डायरी वाचली तू डायरी वाचलास ना माझी आणि ती आम्ही त्या डॉक्टरांसोबत मिळाल्या अरे कोण डॉक्टर कुठला डॉक्टर गप बाबा मान्य करतो मी ड्रग्स घेतलेत पण विश्वास ठेवा माझ्यावर बाबा विश्वास ठेवा एक्सक्यूज मी मिस्टर देशमुख आलो डॉक्टर काकू तुम्ही आहे? मी आहे इथे डॉक्टर काय झालंय माझ्या मुलाला मिस्टर देशमुख भारताचे ब्लड रिपोर्ट आले आहेत आणि त्यामध्ये काय डॉक्टर
काळजी नका करू. अशा केसेस साठी मी एका चांगल्या डॉक्टरला ओळखतो. हेच ते तो डॉक्टर. पिक्चर पाहिला ना मी त्या डॉक्टर माझा दिवशी मुलगा बरा होईल शेतावर ना? He will be सेम alright. टाईप वाटत फक्त त्याला एका रिहॅब सेंटरची गरज आहे. त्या